पाटील साहेब त्यांना सांगतोय मी काय करणार ते तुम्ही लाईटली घेऊ नका अजिबात. काय होणार मी सांगतो, ही माणसं येणार ना मतदानाला, यांना मारणार आम्ही, चोपणार तिथे. त्यावेळी जे काय होईल त्याला तुम्ही लोक जबाबदार असणार, ज्यांनी मतदार यादी अशी घाण करून ठेवली आहे त्यांना चोपणार एकेकाला. आत्ता सांगतो तुम्हाला, हे जर आले मतदानाला तिथे तुमची जबाबदारी आहे, तिथे नाही आले पाहिजेत मतदानाला, नाही तर मारणार त्यांना तिथे. आत्ता सांगतोय तुमच्या समोर इथे. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू असून विविध पक्षांकडून मतदार याद्यांची पाहणी सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याद्या तपासण्यात पुढाकार घेतला आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील 268 मतदार एकाच पत्त्यावर राहतात. तसेच मयत मतदारांची मोठी यादी आहे. बोगस मतदार मयत मतदारांच्या नावावर मतदानाला आले तर चोपणार असा इशारा मनसेचे योगेश चिले आणि पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. निवडणूक आयोगामुळे भविष्यात मारामारी होणार आणि याला जबाबदार महापालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी राहतील असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे. एकाचं नाव ऑनलाईन दिसतोय पण मतदार यादीत प्रभागात नाव नाहीये. तुम्ही काय केलं माहितीये काय केलं तुम्हाला सांगतो मी. कितीचा होता संतोष शेट्टीचा मतदारसंघ, कितीचा होता? 29 होता. का कमी केलं? 22चा का केला? काय कारण आहे? 20चा का केला? काय 9,000 मतं काढली तिथली? आंध्र आणि साऊथची 2 बाकीचे सगळे 28,000, बाकीचे सगळे 24,000, 30,000. संतोष शेट्टी लाडका आहे, त्याचे काय एवढे कमी केले? नाही, प्रभाग रचनेनुसार मतदार यादीचं तो त्यांचा. प्रभाग रचनेनुसार 7,000 नाव फिरवले तर 9,000 नाव फिरवले. कशी काय 9,000 नाव फिरतात? साहेब तुमच्याकडे वेळ नाही हे सगळं करायला. हे सगळे झोल करून झालेत ऑलरेडी तुम्ही आता काय आम्हाला सांगताय? मला कन्फर्म, मला फक्त एवढं सांगा तुमच्याकडून कारवाई होऊ शकते का? मला नियम धरून सांगायचे सगळे आणि वेळ धरून सांगायचे. आता तो काय माझा अधिकार नाही, हे साहेबांचे. हेच बोलतोय, यांचा अधिकार नाही, यांच्याकडे काहीच नाही. सगळे झोल करणार, तुमचे कर्मचारी सगळे झोल करणार आणि मग तुम्ही हातवर करणार, अधिकार नाही असं होतं. सगळ्या कर्मचाऱ्यांनी झोल केल्यात तुमच्या. 9,000 नावं संतोष शेट्टीची तिकडे का हलवली? त्याला सोपं जावं म्हणून. बरं आता एक काम करा, तुमचे जेवढे मुद्दे आहेत ते सगळे एका ह्याच्यात द्या आम्हाला, त्यानुसार आम्ही चौकशी करतो. मी तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये ना तुमच्यामुळे इकडे मारामाऱ्या होणार. तुमच्यामुळे, तुम्ही लोक जबाबदार आहेत त्याला. तुमच्यामुळे ना एकमेकांच्या बुरावरती बसले ना, बघा तुम्ही आता हे सगळे तुम्ही जबाबदार असणार आहेत, महानगरपालिका आणि तुम्ही ज्यांनी मतदार याद्या तयार केलेल्या आहेत. तुम्हाला माहित नाही काय करून ठेवलंय तुम्ही ते. काय नाही होणार यांच्याकडून. त्याच्यापेक्षा निवडणुका आता झाल्या नाही 5-6 वर्ष, पुढे 50 वर्ष घेऊ नका ना. तुमचं चाललंय ना प्रशासन. कशाला गरीबाला इथं स्पर्धेत आणता कोणाला? काम करायला पैसे टाकायचे किती पैसे? 70 आणि 80 लाखाचे रेट चालू आहेत पनवेलमध्ये. तुमची इच्छाच नाही साहेब करण्याची, मुलात त्यांची इच्छाच नाही करण्याची. जे नियमात आहे ती कारवाई करतो. मी साहेब कोंढरेगावातला रहिवासी आहे साहेब, मला माहिती आहे कुठे काय ते. एका बापाला 268 मुलं कशी असू शकतात? पॉसिबल आहे का सांगा मला? व्हिडिओ बंद करा. का बंद करायचा व्हिडिओ? बंद करा ना. त्याच्यासाठी बंद करायचा. प्रशासनामध्ये आहेत ना तुम्ही, तुम्हाला माहित नाहीत नियम? व्हिडिओ नागरिक काढू शकतात, नियम माहित नाहीत तुम्हाला? तुम्हाला मी सांगितलं आपण निवेदन द्या, त्याच्यावर तुम्हाला जोपर्यंत आम्ही प्रेशर नाही करणार तुम्ही वरती कळवणार नाहीत. काय प्रेशर होतो नागरिकांचा तो वर कळवा पहिलं. काय पद्धतीने लोक आमच्याशी येऊन वागतायत ते. आयोग कोणाचा बट्टी कोण बसलाय ते, निवडणूक आयोग कोणाच्या आदेशाने चालतंय तुम्ही स्वतः बघा. म्हणजे त्यांनी कळवलं वरती, पण निवडणूक आयोगाला कारवाई करावीशी वाटली नाही त्याच्यावर. आणि आता बल्कच्या केसमध्ये आयोगाचे इन्स्ट्रक्शन आहे की बल्कमध्ये ऍप्लिकेशनवर कारवाई करता येईल. या बापाचं काय करायचं? एसआयआरचा जो प्रोग्राम या बापाचं काय करायचं? या बापाचं काय करायचं? याचं काय करायचं? द्या ना, तुम्ही एक निवेदन द्या. कधी तुम्ही आता प्रोटीन साहेब, शेलार साहेब, माझ्याकडे परवा चार्ज झालेला आहे साहेब. शेलार साहेब, त्याच्या आधी काय झालं ते मी आता तुम्हाला एक म्हणू शकतो की आपण शेलार साहेब, आम्हाला बीएलओ कोण आहेत सांगायचं? बीएलओची यादी तुम्हाला करा. देतो ना, यादी देतो. ती अरे आता मिळेल ना साहेब, देतो ना. अशी काय मोठं प्रोसिजर आहे मी त्याचं? देतो म्हटलं आम्हाला आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही. तुम्हाला देतो मी आता द्या. आता तुम्हाला पूर्ण यादी देतो. बीएलओ ची यादी द्या. याच्यावर काम करणारे बीएलओ पाहिजेत आणि त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करताय? तरी बरेच मी टाकलं नाहीये. यांच्यावर कारवाई काय होणार? फक्त निवेदन पडतात, कारवाई काही कारवाई काय होणार यांच्यावर? बीएलओ वरती काय कारवाई होणार तुमच्या? बीएलओ वर काय BLO घेऊ ना. काय घेऊ? तुम्ही काय करा, तुम्ही ऑन रेकॉर्ड द्या आम्हाला. आम्ही व्हेरीफाय करतो ना. रेकॉर्डच आहे तो. मॅडम मी तुम्हाला सांगतो काय एक पत्र होणार. द्या ना आम्हाला. तुम्हाला तुम्ही नायक तहसीलदार आहेत, शेलार आहेत.
तुम्हाला सांगतो मी काय होणार यावेळी, तुम्ही लाईटली घेऊ नका. पाटील साहेब त्यांना सांगतोय मी काय करणार ते, तुम्ही लाईटली घेऊ नका अजिबात. काय होणार मी सांगतो, ही माणसं येणार ना मतदानाला, यांना मारणार, आम्ही चोपणार तिथे. आणि त्यावेळी जे काय होईल त्याला तुम्ही लोक जबाबदार असणार, ज्यांनी मतदार यादी अशी घाण करून ठेवली आहे त्यांना चोपणार एकेकाला. आत्ता सांगतो तुम्हाला, हे जर आले मतदानाला तिथे तुमची जबाबदारी आहे, तिथे नाही आले पाहिजेत मतदानाला, नाही तर मारणार त्यांना तिथे. आत्ता सांगतोय तुमच्या समोर इथे काय कारवाई करायचे, गुन्हे नोंदवायचे नोंदवा. हे मार खाणार तिथे जर आले तर तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला जर नको असेल ह्या सगळ्या गोष्टी तर आत्ता कारवाई करायला सुरुवात करा. ही नावं नाही पाहिजेत आम्हाला तिथे, आणि नावं असली तर ते मतदार यादीत तिथे आले नाही पाहिजे. तुम्हाला आम्ही लेखी देतोय सगळं, यातला एकही तिथे आढळला तर बाहेर तो मार खाणार, एवढं मी तुम्हाला सांगतोय. सगळं मिळून मागू आम्ही त्यांना यावेळेस. अरे डोक्यावर पाणी गेलंय. बरोबर नाही, तसं कसं होणार आहे? नंतर आम्ही हे बघू. SR करणार कधी, तो पण इलेक्शनचा जो समय नाही, SR ला वेळ नाही त्यांच्याकडे, करूच शकत नाही ते SR. कसं होणार सांगा मला? तुमच्याकडे स्टाफ किती आहे? किती स्टाफ आहे? तर आज पनवेल महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 2च्या मतदार याद्यांचं वाचन करताना आम्हाला आढळून आलं की जवळपास 268 मतदारांचा बाप एकच आहे आणि त्यांचा पत्ता सुद्धा एकच आहे. आणि याच्या संदर्भात जाब विचारण्यासाठी आम्ही पनवेलच्या तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी सौ मिनल भोसले यांच्या कार्यालयात गेलो होतो. त्यांना आम्ही स्पष्टपणे ठणकावून सांगितलेलं आहे, हे 268 बोगस मतदार आणि त्याच्यासोबतच हे मयत मतदार जे आहेत, हे जे मयत झालेले आहेत परंतु त्यांची नावं अजूनही यादीमध्ये आहेत, हे जर निवडणुकीच्या दिवशी मतदान करायला आले तर त्यांना आम्ही चोपणार. आणि त्यांना जे आम्ही चोपणार त्याला निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि तहसीलदार जबाबदार असतील. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.